आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या YouTube चॅनल हार्दिक स्वागत। 20 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्त्वाची बातमी आता समोर आलेली आहे। महागाई भत्ता, महागाई भत्त्याची थकबाकी, सेवानिवृत्तीचं वय वर्ष 60 सोबतच सरकारी कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना सोबतच महिला कर्मचाऱ्यांना 2 वर्षाच्या बालसंगोपन रजा, ग्रॅज्युटीची मर्यादा जी आहे ती 20 लाखावरून 25 लाख सोबतच जे पेन्शनधारकांची अंश राशीकरणाची जी कपात आहे ती 15 वर्षावरून 12 वर्ष करण्यासंदर्भात एक अत्यंत महत्त्वाची मोठी अपडेट आता समोर आलेली आहे। काय संपूर्ण अपडेट आहे, कोणत्या कर्मचाऱ्यांसाठीची आहे, त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं YouTube चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राइब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील। राज्यातील राजपत्रित अधिकारी महासंघ म्हणजे क्लास 1 क्लास 2 ऑफिसरांची ही अत्यंत महत्त्वाची आणि प्रभावशाली असलेली ही संघटना आहे आणि या संघटनेनं नुकतंच काल राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहून ज्या वेगवेगळ्या 7 मागण्या आहेत त्या मागण्यांच्या अनुषंगानं तात्काळ ते निकाली काढाव्या या संदर्भातली विनंती केलेली आहे। पुढील महिन्यामध्ये राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे, तत्पूर्वी ह्या 7 मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेऊन तात्काळ त्या सोडविण्यात याव्या अशी मागणी त्यामध्ये करण्यात आलेली आहे। त्यामध्ये प्रामुख्याने सगळ्यात महत्त्वाची जी मागणी आहे ती म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा जुलै महिन्यापासून प्रलंबित असलेला महागाई भत्ता तो तात्काळ देण्यात यावा, त्याची थकबाकी सुद्धा देण्यात यावी अशी मागणी या पत्रामध्ये नमूद करण्यात आलेली आहे। सोबतच पेन्शनधारकांना सुद्धा हा वाढीव महागाई भत्ता आणि त्याची थकबाकी देण्यात यावी अशी सुद्धा मागणी त्यामध्ये करण्यात आलेली आहे। सोबतच 1 मार्च 2024 रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री यांनी सुधारित पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतलेला होता आणि त्या अनुषंगानं महासंघानं सुचविलेल्या ज्या काही सूचना होत्या त्या अनुषंगानं शासन आदेश पारित करण्यात यावा अशी सुद्धा मागणी त्या पत्रामध्ये करण्यात आलेली आहे। सोबतच बऱ्याच दिवसापासून सेवानिवृत्तीचं वय 60 वर्ष व्हावं अशी मागणी सरकारी कर्मचारी करत आहेत। केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचं सेवानिवृत्तीचं वय 60 आहे, सोबतच वेगवेगळ्या 25 राज्यामध्ये सुद्धा निवृत्तीचं वय 60 आहे, त्या पद्धतीनं राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं सुद्धा निवृत्तीचं वय 60 व्हावं अशी सुद्धा मागणी करण्यात आलेली आहे। राज्य शासकीय अधिकाऱ्यांना 3 लाभाच्या म्हणजे 10, 20, 30 सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेतील उच्च वेतन श्रेणी म्हणजे S20 पेक्षा जी कर्मचारी आहेत ज्यांना जास्त आहेत त्यांना सुद्धा लाभ देण्यात यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे। सर्व रिक्त पदं तात्काळ भरावे, कारण की जे कर्मचारी काम करत आहेत त्यांच्यावर अतिरिक्त ताण येत आहे आणि तो ताण कमी होण्यासाठी सर्व विभागातील सर्व रिक्त पदे भरावीत अशी सुद्धा मागणी त्यामध्ये करण्यात आलेली आहे। आणि महिला कर्मचाऱ्यांना 2 वर्षाच्या बालसंगोपन रजा जशा केंद्रीय महिला कर्मचाऱ्यांना आहेत त्या तशाच देण्यात याव्या अशी सुद्धा एक महत्त्वाची मागणी आहे। त्यानंतर निवृत्ती वेतन अंश राशीकरण ज्याला आपण पेन्शन विक्रीची कपात जी 15 वर्ष होती ते कमी करून 12 वर्ष करण्यात यावी अशा ह्या महत्त्वाच्या मागण्यांच्या अनुषंगानं 3 महत्त्वाचे पत्र तिन्ही महत्त्वाच्या नेत्यांना काल पाठविण्यात आलेले आहेत। त्यामुळे निश्चितच येत्या काळामध्ये सरकारची यावरती काय भूमिका आहे आणि यामधनं कोणत्या मागण्या मान्य होतात याकडे आपलं लक्ष असणार आहे। तोपर्यंत रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। आपली काय मागणी आहे ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। धन्यवाद।